डॉक्टर संजय कुमार तोरणे दापोलीतून बोलतोय. जॉईन होताना त्या अगोदर माझे शारीरिक बरेच अडचणी होत्या, बरेच प्रॉब्लेम्स होते आणि मला झोप लागायची भरपूर. माझी मान दुखायची, मानेमध्ये गॅप होता आणि त्यामुळे मान दुखायची, अशी चक्कर यायची. स्थिर असं उभं राहिलं की असं गोल 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 फिरायचो मी आणि तोल जायचा मध्ये मध्ये. आणि हे होत असतानाच मग ह्या अशा गर्तेत सापडलो होतो. तर उशिरा उठल्यामुळे काम व्यवस्थित व्हायचं नाही. सगळ्या शारीरिक ज्या विधी असतात, सगळ्या प्रक्रिया दिवसभराच्या ऑफिस काम सगळं डिस्टर्ब व्हायचं आणि ह्याच्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीला मी मानेला बेल्ट होता, बेल्ट लावूनच एक्सरसाइज करायचो. तो करत असताना मी एक काळजी घेतली. माझा भाऊ डॉक्टर आहे पुण्याला, ऑर्थोपेडिक. तो म्हणला की तुम्ही मानेला कुठलाही जर बसता कामा नये. त्याप्रमाणे मी मानेला कुठलाही जर न बसू देता सुरुवातीला व्यायाम केला आणि हळूहळू करत करत एक मुळात म्हणजे कसं की जॉईन होताना मी एक 5 AM हे शब्द किंवा कीवर्ड माझ्या डोक्यात शिरला होता. मी असा विचार केला की बाकी काही नाही झालं चालेल, परंतु 5 वाजता उठल्यानंतर तरी पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आणि त्याप्रमाणे मी जॉईन झालो आणि तसंच झालं ते. मी बेल्ट लावून थोडे दिवस व्यायाम केला. व्यायाम करत करत मग हळूहळू बॉडी अशी हे झाली आणि मध्येच मग आपण बेल्ट काढल्यानंतर पण मग चक्कर थोडीशी कमी वाटायला लागली. मग अंदाज घेतला की मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तो बेल्ट काढून टाकला आणि आता गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून मी फिट अँड फाईन आहे. पासून माझं लाईफ चेंज झालं. मी माझे बाकीचे ब्लडचे इंडिकेटर असतील किंवा शरीरावरचा ग्लो असेल किंवा बाकीचं फिटनेस हे सगळं छान झालं. अगोदर मी एकाच पदाचं काम करून थकायचो, आता दोन्ही पदाचं काम करून मी फ्रेश असतो आणि मी खूप धन्यवाद देतो की ह्या कम्युनिटीला, सुभाष सानप सरांना, ज्यांनी ही अतिशय सुंदर कम्युनिटी तयार करून दिलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे नवीन असतील त्यांना माझी एक सजेशन आहे की डटे रहो, विश्वास ठेवा, डटे रहो आणि जुडे रहो. ह्या सगळ्या माझं फिटनेसचं श्रेय माझे आणि हे सकल संतुलित आहार की ज्यामुळे फिट अँड फाईन